आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासे सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु महिला दर्शक अशा इकडे सरकान तिकडे काय बॉम्ब पडत होता का कदर केली पाहिजे परगावनाले सरकान इकडे किती जागा आहे दिसतो मी तिथून सरका इकडे सरकान डावीकड सरका इकडे पटपट या इकडे माझ्या मागे जागा आहे भरपूर या गजा ऐकून सरपंच गजा सरका चोपदार काय करते महिला सरकवान इकडं सरका इकडं हे गोविंद तू पुढे घे रे तू जळून जाशील त्याच्या शकानं कशाला बायकात गेला रे पुढे किती घोडी उचलून तू एक सरकन काय काय इचून निघतेत का तिथं काय कीर्तन ऐकून पुण्य लागन तुम्हाला हे ते वाट्यावर बसलेले बुटाड काढून बसा रे विठाला 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 भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसनी पाविजया ठाया किंवा निरासे पाविजया ठाया माझी आई शिकाया जवनो हे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विको कमी करा विठाला विठ्ठल प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या अभंगाद्वारे देहूतले मालक नमूद करतात नेमकं भक्ती म्हणायची कशाला आवाज करा छान आहे आवाज थोडासा विको कमी करा शिट्टी का देत आहे ते नेमकं भक्ती म्हणायचं कशाला बऱ्याच लोकांना वाटत असेल शास्त्र पाठ करणं पुराण पाठ करणं संस्कृत श्लोक पाठ करणं ग्रंथ पाठ करणं याला भक्ती हे भक्तीच्या यादीतच आहे पण भक्ती या शब्दाची व्याख्या आहे नम्रता जोपर्यंत नम्रतेच्या यादीत येत नाही तोपर्यंत तो भक्तीच्या यादीत नाही विठाला 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 जोपर्यंत नम्रतेत नाही तोपर्यंत भक्तीत येऊ शकत नाही बस 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 बसा गोंगडीवर बसा काय होत नाही बसा या पुढे या बसा गोंगडीवर काय होत नाही दत्ता बाबा बसता आलं का अरे 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 राम 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 राम
काय होतंय, पक्वादे असे समोर बसले असते अगोदर, एक तिकडं खाल्लाकड एक वरलाकड, जवळ पाहिजे. विठाला 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 आकारा करत द्या. आता ताण घेऊ नका, काय म्हणणार नाही तुम्हाला. भक्ती या शब्दाची व्याख्या आहे नम्रता. कीर्तनकाराला किती अभंग पाठ आहेत ते विचारायचं नाही, पण विना विनेकऱ्याकून घेताना आणि पुनश्य कीर्तनातला विना विनेकऱ्याला देताना कीर्तनकारानं त्याच्या पाया पडावं. तो वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आहे असं मानायचं, किंवा भक्तीच्या सूत्रात आहे तो. एक म्हणला मला इतके मोठे अभंग आहे, मी विनेकऱ्याच्या पाया पडत नाही, त्याच्यात राहाच्या लायकीचा नाही. विठाला 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 कारण या संप्रदायाचं सर्वात मोठं सूत्र आहे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे एकमेका, पाया पडे जन पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. या संप्रदायामध्ये वाकणे ही सर्वात मोठी आचारसंहिता आहे. वाकत नसेल, हे तू म्हशीचं पोरग आहे सारामखोरा, तू इकडे येऊ नको, तू तिकडच जाय चिखल तोडवायला. नम्रतेचं लक्षण, भक्तीचं लक्षण नम्रता आहे. म्हणून आपल्याकडे पंढरपुरात वय पाहत नाहीत दत्ता बाबा, त्याची जात पाहत नाहीत, त्याचा पंथ पाहत नाहीत, त्याचा अभ्यास पाहत नाहीत. गळ्यात तुळशीची माळ असली की त्याच्या पुढे वाकणे हे आपल्या संप्रदायाचं सूत्र आहे. भक्ती ते नमन. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला दत्तराव किती वर्ष आहे? वा वा, फार जुनाट सप्ताह, 53 वर्ष झाली. तो सप्ताह सुरू करणारी काही मंडळी बाळाभाऊ गेली पण असतील, काही आहेत, काही बिचारे देवाच्या सानिध्यात गेले असतील. 53 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी याच्याकरता वाखाणतोय, 53 वर्षापूर्वी गहू असतील का भरपूर? असेल का भरपूर ज्वारी? कसली आली बुंदी? कशाची गुलाबजामुन आले? काय परिस्थिती असतील त्या काळात? पण 53 वर्षापूर्वी ज्यांनी ही ज्ञानोबराय तुकोबरायची पताका रोवली, त्या अधिकारी वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला चालत असलेली ही 53 वर्षाची परंपरा काय पर्वणी साधली या सप्ताहामध्ये. माझ्या सद्गुरू निवृत्ती दादांचा समाधी सोहळा ज्या सप्ताहातली पर्वणी आहे, अशा या पवित्र पर्वणीवर चालत असलेल्या गेल्या 53 वर्षापासनं ही नामाची ज्ञानाची पताका, अन्नदानाचा, अन्नपूर्णेचा, अधिष्ठानाचा स्तोत्र तुम्ही दहेगावकर मंडळी, तुम्हाला पुनश्च प्रणाम करतो. या गावातलं जुनाट वारकरी व्यक्तिमत्व, जुनाट वैभव आमचे बाळाभाऊ वयोवृद्ध तपोवृद्ध, त्यांना सुद्धा प्रणाम करतोय. या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं रत्न आदरणीय आमचे दत्ता बाबा, त्यांनाही प्रणाम करतो. तसेच या परिसरातलं गोड संप्रदायातलं वारकरी वैभव आमचे सुदाम महाराज,
त्यांनाही प्रणाम करतो. खरं तर यांचे अभ्यास ऐकिला, यांचे अभंग ऐकिले, यांच्या ओव्या ऐकिल्या तर भाटूर भुटूर कंबर बांधणाऱ्याला लाज वाटावा, आपण ह्या लायकीचे नाहीत. इतका यांचा अभ्यास आहे. अधिकारी येते. हो. एक जण म्हणेल मग आम्हाला भाटूर भुटूर कसा, मी पण त्या यादीत आहे. मला अभ्यास असेल दत्ता बाबा, पण तुमच्या वयात येऊस तर भीती आहे. पिकलिया शेंदे कडू पण गेले. हो, कडू वाळकाला गोड होण्यासाठी मला वाटतं जेवारी पारड्याच्या नंतर बऱ्याच दिवसाला काही काही वाळकायचे शेंदाड होत होते. जेवारी पारड्या पुन्हा ते उन्हानं चैत्राच्या ह्याच्यात ते मग इतके शेंदाड व्हायचे की ते उलायचे शेंदाड. आणि गुरुजी ते शेंदाड असे खा वाटायचे आणि ते जर आधी फोडलं तर बैल पण असे होट माग वाढायचे. इतके कडू जर असायचे ते, इतके शेंदाड. त्या दशेत आलेली लोक आहेत ती, त्या दशेला पावलेली वारकरी लोक आहेत ती. मी या लोकांना याच्याकरता प्रणाम करतोय. बाळ्या, अशा लोकांचा आशीर्वाद घे. तू पण या वयापर्यंत चांगलं वाग. विठाला विठाला विठाला. पंचकृषीतून आलेली आपला अमूल्य वेळ खर्च करणारी सगळी सरपंच तुम्ही असताना आधी करून ही सगळी लोक आहेत. किशन बाबाच्या तिथली सेवा करते ते आमचे महाराज आहेत. ते मावई बी आले वाटते. अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, तुम्हाला प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले, पाठीमाग माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, त्यांनाही प्रणाम करतो. ज्यांच्यामुळे दत्तराव सतत संपर्क करत होते. आमचं यजमानपद ज्यांच्याकडे असे आमचे सखारामजी जाधव, त्यांच्या वडिलांचं नाव दत्तराव, सखारामजी दत्तराव जाधव. एकटेच यजमान आहेत का? हो. कोणी कोण बुद्धी सुचली तुम्हाला बाळ्या घ्यायचं का माहित? विठाला विठाला. सखारामजी जर माळ घातली तरच पुढच्या वर्षी तुम्ही यजमान व्हा, नाहीत मग कीर्तनाचं यजमानपद तुम्ही घ्यायचं नाही. मी नेहमी सांगतोय की मला कशाची कमी नाही. यजमानाची जर माझ्यावर श्रद्धा आहे तर त्यानं माळ सुद्धा घातली पाहिजे. नाही तर तुम्ही नुसतं पैशान मला पुरीत असताल तर माझ्याकडे लय पैसे आहेत. मी गुरुजीला सांगितलं मोगाशी, कीर्तनात सांगू नये. हो, पण उग एखादा म्हणत असेल मी त्याला नाचील तर मला नको नाचू, वारकरी होऊन मला नाचव असं मी त्याला म्हणेन. आणि माझं मत आहे गुरुजी ते आपला शब्द पाळतील लगेच. वा, पुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा. पुनश्च सखारामजी तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. वा. सप्त्यात एक किंवा दोन जरी माळकरी झाले ना तर सप्ता कारणी लागला. सप्त्यात जर कोणी नाही माळ घातली ना तर एकच काम झालं, तुम्ही फक्त महाराज मालदार केले. त्याला पाकिट देताना तुम्ही आपले तसेच याच्या उसात उकर, त्याचा हरभर पेरल्या उकर. काय करायचं सप्ता करून? हो, सप्त्याला गर्दी तीच, आणि कंदुरी असली की लिंबन कांदे घेऊन हीच गर्दी पुन्हा तिकडं बोंबली. कशाला करायची तसले सप्ते? काय अर्थ आहे ते सप्ते करून? माळकरी झालं पाहिजे. विठाला विठाला. वा, असा यजमान भेटत जावा. काय होतं माहितीये का? आम्हालाही पुण्य लागत दत्ता बाबा, आम्हालाही पुण्य लागत.
नाही तर लय लोक काय 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 आयुष्यभर दारू पिऊन मेले त्याच्या तेरविल मग कीर्तन. आयुष्यभर टँकरनं दारू प्याला त्याच्या वर्ष श्राद्धाला आपलं कीर्तन. पैशाचा जोर असतो त्याच्याकडं. घरी आल्यावर पाकिटाचा पण वास देशी सारखा चालता. काय नाही पुण्य भेटत नाही. नाही पुण्य भेटत. इथं पुण्य असते. कशाला म्हणायचं भक्ती. किती मोठा कीर्तन करा असो त्याने इने करायला इना घेताना देताना वाकलं पाहिजे. त्यानं म्हणायचं नाही मी लय मोठा आहे, मी लय मोठ्या गाडीत आलो आणि मला लय मोठं पाकिट देणार आहेत. तू पैशात फुकून घे, कोणी तुला काही म्हणणार नाही. 50-50 गाड्या तुझ्या भवताल फिरव, तुला कोणी काही म्हणणार नाही. पण या संप्रदायात कंबर बांधून कीर्तन करतो ना तर इनेकऱ्याच्या पाया पडत जाय. तू भक्तीच्या यादीत आहेस. भक्ती ते नमन. जोपर्यंत वाकत नाही तोपर्यंत जगाचा मालक आपलासा होत नाही. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद तेने कोणीले आनंद. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद तेने कोणीले आनंद तेने कोणीले आनंद. नम्र झाला भूता नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद कोणीले आनंद तेने कोणीले आनंद. नम्र झाला भूता नम्र झाला भूता तेने कोणीले आनंद तेने कोणीले आनंद तेने कोणीले आनंद. जगाच्या मालकाला आपलंसं करायचं असेल तर तो नम्रतेनं आपलासा होऊ शकतो. एक जण म्हणला मी पैशानं त्याला आपलंसं करीन तर अरे पैशाची मालकीन त्याची बायको आहे आणि आपल्या बायकासारखी बायको आहे का. ती चरण धुवावयाच्या दैवा पात्र झाली. नुसती पाय धुत नव्हती, काय सांडून दिलं. अभिमान सांडोनी पांडवा आधी अभिमान सोडून दिला आणि मग पाय धुवायची सेवा जगाच्या मालकीनीनं घेतली. पैशाची मालकीन. तुम्हाला मला किती श्रीमंत करायचं आणि जिंतूरच्या बस स्टँडला थाटी घेऊन किती जणांना बसवायचं हे जिच्या हातात हे तिला लक्ष्मी म्हणतात आणि ही त्याची बायको आहे. ते कशाला आपल्या पैशाला साठी. त्याला आपलंसं करायचं असेल त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेटी. घरात नाही त्याला पैशाची. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. ज्याच्याकडे श्रद्धा आहे नम्रता आहे त्याला खांद्यावर घेऊन फिरते. ही भक्तीची व्याख्या आहे. आणि एकदा नम्रतेत येण्यासाठी फुगीरपणा गेला पाहिजे आणि फुगीरपणा गेला दत्तराव की ते माणूसच नाही. अहंकार गेला अहंकार गेला अहंकार गेला अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला 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 तुका म्हणे देव झाला. अहंकार केला तुका
मग देव कधी होता येते देहूतले मालक सांगतात त्याचा फुगीरपणा गेला पाहिजे. फुगीरपणा गेला म्हणजे तो नम्र झाला. मग नम्र झाला की देव होता येते. देव झाल्यावर दत्ता बाबा काय व्हायचंय, पुन्हा काय व्हायचं राहिलं. एकदा देव झाल्यावर सखारामजी पुन्हा काय व्हायची गरज नाही. सगळे ओढे नदीत जाते आणि नदीची इच्छा असती समुद्राला जावा. समुद्रात गेल्या एक नदी म्हणली बया इथं कर्मन जाय वड्याकडे. तुला समुद्रात कर्मन म्हणल्या वड्यापाशी कर्म तर होय तुला न दे. या जीवाची इच्छा आहे देव स्वरूप व्हावं आणि देव स्वरूप होण्यासाठी नम्रता अत्यंत गरजेची आहे. आणि ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत आहे. भक्ती ते नमन. पुढचा टप्पा वैराग्य तो त्याग. त्यागही महत्वाचा आहे. सांगतोय नम्रता. जी माणसं नम्रतेच्या यादीत आहेत ती माणसं जगाच्या मालकानं आपलीशी केली. त्रेतायुगातलं चरित्र आहे. मी मगाशी दर्शन घेतलं लोटांगण घालून. तो योगीराज, तो जपी, तो अनुरागी, तो महात्मा, तो तेजोनिधी, तो तपोनिधी माझे मारुतीराय. त्रेतायुगातलं चरित्र. प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारून आले. नमन सांगतोय नम्रता भक्ती ते. मारून आल्याच्या नंतर राज्याभिषेकाचा दरबार सगळा बदलला. पहिल्या ज्या ज्या खुर्च्या होत्या का त्या सुद्धा बचट फेकून दिल्या. नवं केलं सगळं नवं. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, प्रधान सगळ्या खुर्च्या बदलल्या. मुहूर्त काढायला कुलगुरू वशिष्ठ होते. त्यांच्या विद्वत्तेनुसार मुहूर्त काढला. मुहूर्त निश्चित केलं. 10-15 दिवसाचा काल जवळ आला आणि त्या कालामध्ये शिताई साहेबाला प्रभू रामचंद्रांनी तो दरबार दाखिला दरबार. जगाची मालकीण आहे ती. विश्वाचा मालक तिचा पती आहे. मालकाने सांगितलं सीते जी थोडासा मोठा करा आवाज. छान छान सृष्टीने खूप छान. दरबार बघायचा आहे आपल्याला. जी मालक पाहिला सीताई साहेबांनी दरबार. प्रभू रामचंद्रांनी दरबारातच दोघच होते. विचारलं सीते राज्याची अवस्था बरी वाटली का दरबाराची. उशिरा तोंडातून शब्द पडला बरी आहे. याचा अर्थ सीता प्रसन्न नव्हते. आपण जेवायला बसल्यावर पुढच्याने विचार बरंच वा 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 काय स्वयंपाक असं म्हणायचं ही प्रसन्न आहे. सीताई साहेबांनी म्हणायला पाहिजे वा दरबार वा मालक तुमचं डोकं वा वा. पण गुरुजी त्या नाही म्हणल्या, त्या उशिरा म्हणल्या. बरं आहे. आता तोही जगाचा मालक आहे. देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. तो का सामान्य चतुर आहे का. एक जण म्हणला तुम्हाला काय सांगायचं महाराज मी तालुक्यात चालू आहे. आपल्यासारखा चतुर आणि आपल्यासारखा चालू तालुक्यात कोणी. तू यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणार आहे तू. तरी म्हणतो मीच चालू आहे. येत असेल गिरगावकराला 4-2 श्लोक येत असतील. भागवत सांगता येत असेल, रामायण सांगता येत असेल, कीर्तन करीत असेल, गुरुजी फिरत असेल महाराष्ट्रात. कृपा कोणाची. मालकाची कृपा आहे. त्याच्या कृपेने फिरतोय. तू ज्या दिवशी म्हणशील महाच कृपेने फिरतो त्या दिवशी ते तुट्टी बंद करते. लगेच संदेश जातो महाराष्ट्रात. आदरणीय हरिभक्ती परायण गिरगावकर गेले. त्याचं नाव घे, त्याचं नाव घे. आईसाहेबांनी सांगितलं मालक तुमची शंका असेल मी प्रसन्नपणे का बोलले नाही याचं कारण सांगतो. तुमचं आणि माझं लग्न झालं त्या दिवसपासून संसारात आपत्ती किती आल्या म्हणजे संकट किती आले. 19 संकट आले. रामायण चांगलं वाचा.
किंवा चांगलं ज्यानं पाठ केलंय त्याचं ऐका. माझं मत नाही, मी काही द्वेष करत नाही, आणि मी जरी एखाद्याचा द्वेष करत असेल तर मी वारकरी नाही. बरं ठीक आहे, मी म्हणलं हे पक्वाद्या चांगला नाही तर काय होणार आहे त्याचं? माय म्हणल्यान त्याचं काय कमी होणार आहे? ते नशीब जर घेऊन आला असेल तर. आणि मी म्हणलं हे पक्वाद्या लयच चांगलं आहे, उद्या जरी यानं दारू पिली त्याचं काय चांगलं होतं? हे उदाहरण म्हणून सांगायलो. पुन्हा गेल्यावर म्हणतील तू यावर असंच केलं. माणसं काड्या घालायच्यात मागे येतं, विठाला विठाला किती अप्रत पक्वाद्याचं भलं करायचं आणि किती खाली न्यायचं वरच्यानं ठरिले दत्ता बाबा. मग कशाला गिरगाव करणं इचकायचं कोणाचं? एव्हा बुद्धिवादी माणसांनी शास्त्र पुराण इचका. जर कोणाचं इचकायचं असेल, माळ घालून जर दुसऱ्याचं इचकीत असेल तर समजायचं अजूनही कोंबड्याच्याच रूपात आहे. तुका म्हणे झाली कोंबड्याची पुढेची उकरी. काही काही नादच उकरायचा. ह्या कोंबड्याच्या अवलादी, फक्त दिसायला माणसं. विठाला विठाला कोणाचं ऐका? आचरणशील माणसाचे कीर्तन ऐकत जा. आचरणशील माणसानं सांगितलेली कथा प्रवचन ऐकत जा. आचरणशील व्यक्तीचं भजन ऐकत जा. तुमचा उद्धार होईल. नाही तर मला असं वाटतं तमाशातल्या लोकांना अजून काही ऐकणाऱ्याला शिव्या दिल्या नाही. सरपंच नाही दिल्याशिवाय त्यांना तरी कशाला वाईट म्हणतात? तिथं फायदा नाही, काय तोटा असेल ते आपण पाहिलाच नाही, त्याच्यामुळे तोट्याचा काही प्रश्नच नाही. ते आपल्याला सांगता यायचं नाही. पण आचरणशील व्यक्तीचं, सात्विक व्यक्तीच्या मुखावर अभ्यासू फायदा होतो ना त्याचा. 19 संकट आली प्रभू रामचंद्रावर. आईसाहेबांना सांगितलं, मालक त्याच्यातली 14 संकट कोणाच्या कृपेने दूर झाली? मालक त्याच्यातली 14 संकट कोणाच्या कृपेने दूर झाली? शब्द नाही पडला तोंडातून, पाणी येत होतं पाणी. आणि उशिरा तोंडातून शब्द पडाशी ते 19 संकटातली 14 संकट हनुमंतामुळे दूर झाली. मग त्याला आपल्या दरबारात जागा नकोय का? नकोय त्याला आपल्या दरबारात जागा? आपल्या दरबारात त्याला जागा असावी ना. भक्ती ते नमन सांगायला, नम्रता काही हरकत नाही. सकाळी गुरुवर्यांकडे गेले, वशिष्ठांकडे. गुरुदेव, मुहूर्ताचा काल लांबवायचा आहे. काय हरकत नाही, पुढच्या महिन्यात मुहूर्त आहेत, राज्याभिषेक त्याच्यात करू. आणि 15 दिवसात मारुती राहायला कुठं बसवायचं दरबारात, याच्याकरता गुरुजी जागा ठरली. सुंदरस सिंहासन केलं. आसन, त्या सिंहासनावर गादी टाकली राजहंसाच्या पंखाची. राजहंसाची पंखाची गादी येती योगी जपी तपी का बसतात याचा निर्वाळा तुम्ही एखाद्या मोबाईलवर चांगल्या महात्म्याच्या मुखारविंदातून पडलेला ऐका. मी किती सांगणार आहे, कारण हे सांगत पुन्हा इकडचं लांबतं ते. बघ, राज्याभिषेकाची तयारी त्या दिवशी मारुतीराय आले. आईसाहेबांनी ओवाळलं. काय नशिबवान महात्मा असेल हो. जन्माला वानराच्या योनीत आला, कुळात वानराच्या जन्माला आला, नाही कळायचं, जातीत वानराच्या जन्माला आला. आणि त्याला ओवाळायला जगाची मालकीन होती. मारुतीरायला ज्या वेळेला अक्षोण काढीत होते त्यावेळेला मंत्र म्हणण्यासाठी महर्षी वशिष्ठ होते. आणि हे मंत्र म्हणल्याच्या नंतर अक्षिदा टाकायला शेषाच्या मुठीत अक्षदा म्हणजे लखनलाल, आणि भगवान विष्णू परमात्म्याच्या हातात अक्षिदा म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र विटेवरचे मालक. अक्षिदा टाकायला चालत आले पुढे. भरत शत्रुघ्न चामरे ढाळीत होती प्रभू रामचंद्रावर, आणि आज तिथून सिंहासनापर्यंत चामरे ढाळण्यासाठी भरत शत्रुघ्न येतात. काय पुण्य असेल हो, काय पुण्य असेल. एकदा मी एका गावात गेलो.
4,500चा हार होता मंजुळाचा. हार घातला. आता त्याच्यापेक्षा महागडे घालीत असतील लोक, त्याचा काही विषय नाही. पण तो मंजुळाचा हारण फोटो काढा. आम्ही एके दिवशी जेवायला बसलो होतो. सुजा होता, फोटो काढला. गुरुजी होते, टकले अण्णा हे ते असे बसलेले. परमेश्वर काका. आमचा मुलगा वाढत असताना त्यानं फोटो पाहिला आणि त्याच्या आईला सांगितलं, आई बाबाच्या गळ्यात पूर्ण अंग झाकल एवढ्या तुळशीच्या मंजुळेचा हार होता. मोबाईल नेला, त्याच्या आईला दाखवलं. बघा आपल्या बाबाचा सन्मान किती. डोळे भरून आले बायकोचे. आदर पाहिला नवऱ्याचा. पोराला म्हणलं, बाळ्या मी विटेवरच्या मालकाचं नाव घेतो तर केवढा मंजुळाचा हार घातलाय. मी मेल्यावर तू 4 वाऱ्या करी जाय. पंढरपुरातला मालक तुझा आदर करीन, आदर करीन. बायकोला विचारलं, का डोळे भरून आलते ग? किती आदर करते तुमचा, किती आदर. हार घातला तर इतका आनंद झाला गिरगावकराच्या बायकोला. मला सांगा, वानराच्या कुळात जन्माला आलेल्या साधूला विश्वाची मालकीन ओवाळीत असेल, काय आनंद वाटला असेल अंजनीला. हा, तिचा अंतकरण किती मोठं झालं असेल. मावत असेल का आकाशात अंतकरण, व्याप्तीत मावत असेल का ह्या पोकळीत. म्हणून मला असं वाटते तरुणांनी चांगलं वागावं की जेणेकरून तुमच्या आई बाबाला आनंद वाटेल. नका मारुतीरायासारखं वागू, तितकं वागणं शक्य नाही आपल्याला, पण थोडंफार वागा की जेणेकरून कुठेही तुमचे वडील गेले तर तिथं आदर नाव निघावं मुलाचं. वाह वाह वाह, काय तुमचा मुलगा, छाती भरून येते होत्या मायबापाची. म्हणून चांगलं वागत जा. आले त्या सिंहासनापाशी सखारामजी. एका दंडाला लक्ष्मणानं धरलं, एका दंडाला मालकाने धरलं पंढरपुरातल्या, म्हणजे प्रभू रामचंद्रानं. बसा मारुतीराय. नाही म्हणले. भक्तीतीनं मन सांगायला नाही बसले. का नाही बसले? मारुतीरायानं लक्ष्मणजीला आणि प्रभू रामचंद्राला, सीताई साहेबाला, भरत शत्रुघ्नजीला, श्रुतकीर्ती मांडवी उर्मिलेला, ह्या 8 जणांना प्रणाम केला आणि सांगितलं, ज्यानं वासनेला इस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा. ज्यानं कामाला इस्तू लावला दत्ता बाबा, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला पलंगन गादी काय करायची. कशा करता त्याला पलंग गादी. इस्तू लावला आणि भोगाला. मी बसतो तुमच्या दरबारात. सीताई साहेबांनी सांगितलं, हनुमंता तू जर दरबारात बसलास तर मला आनंद आहे, नाही तर मी पुन्हा दरबार पाहणार नाही. आई साहेब मी असं कसं करील, मी दरबारात बसणारच आहे, पण मला दर्भाची चटई पाहिजे. दर्भ नावाचा गवत आणलं, त्या गवताला आपण मोळ म्हणतो. मोळ पोळ्याच्या दिवशी कांदा मळायचा. हाच मूळ पितराच्या दिवशी पिंड तर्पण करण्यासाठी असतो. हो, त्या दर्भाची चटई केली आणि त्याच्यावर मारुतीराय डावा गुडघा टेकून उजव्या गुडघ्यावर हात जोडून प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसले. मंत्री, महामंत्री, सुमंत्री तोंडात बोट घालू लागले. ज्याच्या 19 संकटापैकी 14 संकट यानं दूर केले, ही त्याची पात्रता आहे. तरी तो बसलाय कुठं माहिती आहे? पायापाशी. पायापाशी बसला. एक मुद्दा सांगू का पुढचा? एका माणसाच्या घराच्या चौकटी इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. एक चौकटी इकल्यावर एक सखारामजी. त्या चौकटीचं वजन होतं 22.5 क्विंटल. 22.5 क्विंटलाचं गुरुजी तुम्ही आता गणित उद्या करा. आजचा तोळा, एका किलोत किती तोळे बसते. मी हप्त्याला बरोबर दत्तराव फोन करणार मास्तरला. एका घराची चौकटी इकल्यावर 35 बाऱ्या आमदार होता येते. 35 बाऱ्या 22.5 क्विंटल सुदामबा सोनं एका चौकटीचं गुणिले 7 कोटी. किती बारे आमदार होईल चंद्र सूर्य तोपर्यंत. पण एवढ्या श्रीमंताला त्याच्या दाढीन मिशा दुपारा जाऊन जाळल्या. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी. दाढी रावणाची दाढी, दाढी
दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी दाढी रावणाची जाळी माध्या निगा भास्कर तेजो तापला तो दिवाकर. भास्कर आणि दिवाकर एकच सूर्य. तया सनिधानी माध्यान तू तै पुच्छाग्र वैशांदर लावी तू ते आनना पुढे पालाळे तू पुरुषार्थ जाळे तू अंजनी नंदन. मधलं सोडून दिलं पुन्हा नंतर म्हणायचं नाही मधलं का म्हणलं नाही. वकालत पुन्हा नाही करायची. आताच सांगतोय मधले तुकडे सोडून दिले आणि ते बी तुम्हाला गावसायला लय दिवस लागतील. विठाला विठाला शेपटी पुढे धरली दत्ता बाबा. 7 कोटी घर ज्याला सोन्याचे माध्यानी म्हणजे 12 वाजलेत आणि त्या टायमाला सरपंच दाढी मिशा पुरुषार्थ जाळणं साधी गोष्ट आहे, सामान्य गोष्ट आहे. संध्याकाळचा ठिकाणा नाही एखाद्या पोराला खायचा त्याला द्या वर्गा चांड्या. लगेच फोन करीन जिंतूरला येते ती दिव्याची गाडी टुई 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 करी. 7 कोटी घर सोन्याचे त्याच्या दाढी मिशा गावही जाळलं. येणे जाळी येली धन्य धन्य म्हणे तुका. काय पुरुषार्थ एवढी मोठी ताकद हो. पंढरपुरातल्या मालकाच्या 19 संकटापैकी 14 संकट ज्याच्या कृपेने दूर होतात. म्हणजे देवावरचं संकट दूर करायची ताकद ज्याच्यात त्याचा पावर किती मोठी असेल कल्पना करायचं करमजी. पावर तरी पण तो बसलाय कुठं पायापाशी. म्हणून तर आपण जित्यापणी बी लग्न केल्यावर त्याच्याच पायाकडून संसार करावा लागतोय, त्याच्या पाया पडावंच लागते. आणि नाही हरामखोर जित्यापणी पडला तर मेल्यावर एकदा त्याच्या पुढे टेकावत लागतं. येशी एकदा तिथं टेकावत लागतंय. म्हणून त्याच्याशिवाय गावच नाही. ही कशाची ताकद आहे? पायापाशी बसल्याची ताकद आहे. ही नम्रतेची ताकद आहे. मग इतक्या टोकाला गेलेली माणसं इतकी नम्र आहेत, आपण का नाही वाका? हे भक्तीचं लक्षण आहे. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात भक्ती देन मन वैराग्य तो त्याग टाळ टाळ मन वैराग्य तो त्याग भक्ती देन मन वैराग्य तो त्याग भक्ती देन मन वैराग्य तो त्याग दान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु दान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाचारी राजे पाविले आवाज 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 देहाचारी राजे पाविले आया ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाचारी राजे पाविले आया देहाचारी राजे पाविले हे भक्तीचं लक्षण आहे. वाकले हो पुढे वाकले लोक. जगात जिथं राम दरबार आहे का म्हणजे राम लक्ष्मण भरत सीताई साहेब असे जे पंचायतन दरबार आहे का तिथं मारुती रायाची कुठेही मूर्ती प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ टेकलेली असती.
डावाच गुडघा टेकलेला असतो. एक जण म्हणला आमच्या गावात उजवा गुडघा टेकलेला मारुती. म्हणलं ते मूर्ती घडीनार देशी पेणार असं. त्याच्या बापाची जागिरी आहे का काही टेकायला? पुराण सांगते विठाला विठाला आणि एक लक्षात घ्या, त्यानं काही त्याची अक्कल नदीला जाऊ द्या, तुम्ही नका आणि जाऊ. मारुतीरायाची मूर्ती हातावर डोंगर घेतलेली, द्रोणागिरी घेतलेली जर मूर्ती घ्यायची असेल तर तो कोण्या हातात डोंगर असावा याच्यासाठी शास्त्र पहा आणि मग ती मूर्ती आणा. पैशाचा जोर आला म्हणजे काही नाही करायचं. आपली संस्कृती मातीत घालायची नाही. मागच्यांनी जे केलंय ते आपण करायचंय. विठाला विठाला ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत आहे. माझ्या एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेली. दारात सोबदार होते एकनाथ महाराजांच्या. एकनाथ महाराज म्हणजे फार श्रीमंत व्यक्ती. मी नाही सांगत, सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. मालकांचा पुरावा आहे. एकनाथ महाराज राजेत राजे. हो. दोन भालदार चोपदाराच्या हातात ज्या काठ्या होत्या का, त्या 15-15 किलो सोन्याच्या काठ्या. एक जण म्हणला गिरगावकरांनी पाहिल्या होत्या का सुंबळ्या, तू एका पोटात डबा उठायला. आपल्या संतांचं वर्णन केल्यावर आनंद वाटावा का नाही? आनंद वाटावा का नाही? आनंद वाटावा का नाही? एका धर्माचा एक महात्मा त्यांचा यायला लागला. आता मी येताना पाहिलं. त्यांच्या धर्मातली एक व्यक्ती यायली तर प्रांतातल्या 1000 तरी 4 व्हीलर असतील. 1000 तरी. पाहिलं ना आपण तिथं? हे सुजा बघितलं ना? 1000 4 व्हीलर असत. किती निष्ठा होते बिचारायची धर्म. किती प्रेम त्यांचं, किती प्रेम. मुसलमानाचा इज्तेमा होतो तर पोलीस आले म्हणते साहेब तुम्ही शांत उभं राहा, आम्ही माणसाच्या लाईनी लावतो. गाड्या हाणणाऱ्याला दमशे जान देव, दमशे जान देव. त्याला लगेच पाण्याच्या बिसलाऱ्या, पाण्याचे पुडे, बिस्किटाचे पुढे गाडीत फेकते. ते कोण्या धर्माचा विचार करीत नाहीत. किती त्यांचं धर्मावर प्रेम आहे. हा, इथल्या पोरांनी एकदा तरी पहाट मारुतीरायाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. हिंदूच्या पाया पडत जा. त्याची कृपा झाली ना तर पंढरपुरातल्या मालकाचा संसार मोडल्याला तासावर आला. आपण जर त्याच्या विरोधात गेलो तर आपला संसार कोणी कोणी पेटन काही सांगता यायचं नाही. हो, पलपड जा पाया. आमच्यासारख्याच्या काय पडल्यावर तुम्हाला भेटणारे हापक्याच्या पाया पडून. त्याच्या पुढे मान वाकी जा. पंढरपुरातला मालक तुमचा आदर करील. विठाला विठाला शिका बाकीच्या धर्मीयांकडून. आपल्या धर्मावर किती प्रेम असावं शिका. त्यांच्याकडून शिका. किती श्रद्धा त्यांची धर्मावर असो. काय सांगू लागले? हा, एकनाथ महाराजांचं वा. चोपदार 15-15 किलो सोन्याच्या काठ्या. आता 10 मिनिटं कीर्तन आगाव करतो दत्तराव. माणसं सात्विक आहेत कीर्तनात, हुशार माणसं. समोर एक गंध लावलेली व्यक्ती पाहिली दत्ता बाबा. खांद्याला पडशी होती आणि गंध लावलेला माणूस पाहिल्याबरोबर 15 किलो सोन्याच्या काठ्या हातात असलेली काठ्या बाजूला ठेवल्या आणि लोटांगण घातलं. का घातलं? कारण ते चोपदार होते एकनाथ महाराजांच्या घरचे. संस्कार होते. त्याला माहित होतं आपण ज्यांच्या घरी भाकरी खातो ते वारकऱ्यांच्या पाया पडतात, नामधारकाच्या पाया पडतात. हो, वेदशास्त्र पुराण वाचिणाऱ्याच्या पाया पडतात. वा, काय काम आहे. महाराजांकडे जायचे. ठीक आहे चला. एक चोपदार पुढे एक माग आणि चौकात आणलं. आवाज दिला, मालक मालक. हे बा, मालक कोणाला म्हणावा? कधी कधी जिबेला शिकवा शिकवा. ज्याच्याकडे जरा जोरा पैसे झाले ते नालायकाला मोठं बी म्हणायचं नाही तरी पाप लागतं. काय गरज आहे इतकी पवित्र जी भालकाटायसाठी खर्च करायची? त्याच्यापेक्षा देवासाठी खर्च करा. मालक त्यांना म्हणावा जो दुसऱ्याला मोठं करतो त्याला.
अहो ज्याला गुळाचा खडा फाला भेटत नाही त्याला रामायणाचं व्यासपीठ देऊन टाकलं गावबा काकाला, त्याला मालक म्हणायचं. काशीतले पंडित आलते, रामायण ऐकायला बसले, ते लिहित बसले होते. काय एकनाथ महाराजांचा अभ्यास आहे, काय एकनाथ महाराजांचा अभ्यास आहे. तो रोज ऐकणारा म्हणला, हे एकनाथ महाराजाची तर झाडून काढायला आहे, हे एकनाथ महाराजाची तर झाडून काढायला आहे. तर काशीतल्या लोकांनी पायाचे अंगुठे तोंडात घातले होते. ते आचार्य, पंडित, शास्त्री असे लोक होते. ते पत्रिकावर टाकलेल्या पदव्या नव्हत्या, ते ओरिजिनल शास्त्री होते. आणि ते अंगुठे चोखू लागले. अंगुठे एकनाथ महाराजांच्या घरी झाडून काढणारा माणूस इतका विद्वान, मग त्यानं पोराला काऊन नाही गादी दिली. दया करणे पुत्राशी, त्याची दासा आणि दासी. दासाला सुद्धा त्या पदावर नेलं. त्याला मालक म्हणत असते, त्याला मालक म्हणायचं, त्याला मालक. चौकदार म्हणले, मालक काय रे. आपल्याकडे एक काका आलेत. एकनाथ महाराजांनी पटका बगलात घेतला, वाकत वाकत आले आणि बुटासोबत पाय धरले. ते जरा शास्त्र पुराण वाचणार होतं. ते सकारामजी 4-2 श्लोक येत होते त्याला. ते असं पार उकांड्यावरल्या काशीपाळावानी फुगलेलं. एक जण म्हणला, आमच्या गावातलं भजन मी हे तो रकच हे. म्हणलं तू उद्या मर. जर गावातलं भजन पडलं तर मरुस, बंद पडलं तर मरुस तर कीर्तन करायचं नाही. अरे बंद पडतच नसते, लय चांगले चांगले मेले रे, तरी अजून गावात भजन सुरू आहे. तू काऊन शिळ्या कडीला उतू आल्यावर आलास, तू फेस आला तुझ्यावर फेस. असं नसतं रे, नसतंय नसतंय. ते जगाच्या मालकाने बरोबर निर्मिती केली सगळ्यांची. विठाला विठाला. अशाच काही सासा म्हणायचे, अग आम्ही मेल्यावर तुम्हाला कळन, आम्ही मेल्यावर तुम्हाला कळन. तर काय कळन. तू चाठाण्याला इंजेक्शन घ्यायला पायी जात होती आणि यायच्या काळात कापसा याचायला बायका जिपकारीत चालल्यान. काय कळन मंजुळे. आणि काय इचकी तुझी चतुरे. त्याचा काळ बरा आलाय, तू मुकाट्या खायन मर. विठाला विठाला. आपल्यामुळे परमार्थ राहत नाही दत्ता बाबा. परमार्थ करणारी त्यानं निर्माण केली तर अधिकारी लोक, हे आपल्यामुळे नाही. गिरिजा, नाथांच्या पत्नीचं नाव गिरिजा होत. हे गिरिजा. काका आले. सोन्याचा घंगाळा आणला सुदांबा, तांब्या सोन्याचा आणि बावनिया चंदनाचा पाठ. नम्रता सांगायला, भक्ती नमन. उदाहरण क्रमांक 2. पाय धुतले गिरिजा काकीनं. पाय धुतल्याच्या नंतर पाय पुसायला टावेल उपरणं इसरलं म्हणून तशा सस्ताईला 55,000ची पैठणी जिच्या अंगावर आहे, खांद्यावरला पदर वाहडा आणि पदरान पाय पुसले. तहयाच्या डोळ्याच्या कडावल्या झाल्या. काय सात्विक खरे, काय आध्यात्मिक खरे. आज जर ती पैठणी असायली गिरिजा काकी घालायच्या, 3.5 ते 4 किलो सोन्याचा जर होता त्या पैठणीला. 4 किलोचे पैसे गुरुजी किती. उद्याच गणित लावा, जाऊ द्या उद्या कशाला, आता उद्याच लावा, उद्याच लावा. आपल्याकडे लय गणला आली. जिच्या गळ्यात जरा असे 1-2 तोळ्याचे दागिने आहेत का, ती गरीबाच्या बाईला हळीत कुकू देत नाही. काय तिच्या कपाळावर काही चुडस होतो का तुला, हा. आणि जिच्या गळ्यातले मोठे दागिने तिच्या कपाळावर आधीला येते कुकू, हा. काय तिच्या गळ्यातले का तुझ्या पदरात पडायलेत का. काही गोष्टी करत असताना अपविचार करायचा नाही, आपलं तुपलं पाहायचं नाही, शास्त्र आहे. हो. हळीत कुंकू लावत असताना बाईनं, कोणती बाई असू गरीबाची, रात्रंदिवस लोकांच्या शेतात काम करणारी असू द्या, सौभाग्यवती आहे, तिच्या कपाळाला हात लावून कुंकू लावून आनंद घ्यायचा. आपल्या मालकाला आयुष्य वाढत असते. ह्या संक्रांतीची आता हळदी कुकू होत्यात ना, हे शहरातले उतू आले. पप्पा रस्त्यानं फिरताय ना, इतकी गर्दी यायची 10 वाजूस तर. हो, इतकी गर्दी. त्याच्या संग थैल्याच चाळण्या, घासण्या, शॅम्पूच्या पुड्या,
हो गुळाचे बारकाले ढेकळ, हो त्याचे मग, हो साबणाचे खोकाड, हो हे त्याच्यात आणि तोंड पाहून करतात. बाळू महाराजाची बायको आली की चांदीचं बुटक, आणि बाळू महाराजाच्या ड्रायव्हरची बायको आली की शॅम्पूची पुडी. होंडी वशीन तू, होंडी वशीन, केस राहणार नाही डोक्याला तुया केस. हा गरीबाच्या बाईला शॅम्पूची पुडी देती आणि बाळ्या पाकिट आणतो तर त्याच्या बायकोला चांदीचं बघव देती. होंडी वशीन होंडी. कशासाठी कीर्तन ऐकायचे दत्ता बाबा? हा याच्यासाठी. तुम्हाला एक सांगू का, आपल्याकडं कीर्तनाला दम नाही, गुण कोणाला येतोय? पोराचा सत्यनारायण असला तर आमंत्रण कोणाला असतंय? कोपऱ्यावर लट्टा घ्यायला. त्याला साखर खाल्ली की चक्कर येते, वरण खाल्लं की पोटा स्टोप येतो तू, हो कढी खाल्ली की नाकाला पाणी येतं आणि त्याला म्हणते जेवा. आणि जे मिठा सगट खातो त्याला उरल्यावर बलितेत. ही पद्धत. आणि कसा सत्यनारायण पावन आपल्याला. एक जण म्हणला महाराज लय नका कडक बोल जाऊ, तुमचे कीर्तन घ्यायचे नाहीत. जाय म्हणलं टापरी नका घेईनच. अजून काय व्हायचं राहिलं, कशाला ताण घ्यायचा. नाही घेतले जाय तिकडं. म्हणे पाय धुतले, बसायला गालीच्या टाकल्या. नाथांकडं सोन्याचे भांडे लय होते. चांदीच्या सोन्याच्या पेल्यात एकात पाणी एकात दूध पेलो देतो. आवाज दिला, गिरिजा 9:30 वाजलेले आहेत. मालकाच्या नैवेद्याच्या टायमाला काका जेवायला बसतील. म्हणजे रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. एकनाथ महाराजांचं हरी हे आराध्य दैवत होतं. हरी म्हणजे विटेवरचा मालक. रोज पुरणपोळ्या. काय ताण असलो, पाट्यावर वाट्यावर वाटायचं. गुरुजी किती ताण. आता काय करता येते? काय कानी कोण कानी व्रत सांगितलं यायला, काय व्रत सांगतात काय महाराज. देवा 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 रे. ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले व्रत करा माझ्या माईनो, तुमचं भलं होईल. काय भांगाऱ्याचे व्रत ऐकता तुम्ही? हा आणि जे तुम्हाला व्रत सांगते ते पाळीत आहेत का? त्याला आहेत का व्रताचा काय अभ्यास, काय मिळेल का त्याला? अद्याप नाही. एकादशीसाठी जो बोलतो ना त्याला एकादश आहे का हे तपासावं. मायबापावर जो बोलतो का तो मायबापाला सांभाळतो का ते बघा. नाही तर मायबापावर तर काय, गाण्यातले लोक पण चांगलं सांगायलेत ना. कविता पण मायबापाविषयी लय गोड होत्या. मी 2 सिनेमातले गाणे पाहिले मायबापासाठी. माझ्याकडे टीव्ही आता आलाय पण ते ट्रॅक्टर मध्ये ऐकायचो. मा कितनी अच्छी है. सिनेमातलं गाणं ते साधा मायबापासाठी चांगलं बोलतेत ना. अरे पण तू कीर्तन सांगतोस, तू मायबापाला सांभाळ तरच लोकायला बोल, नाही तर तुझी लायकी नाही कीर्तन सांगायची. विठाला विठाला गिरिजा. ते आमच्या घरी व्रत काय कानी होतं आणि 11 दिवस पुरणपोळी खाऊ घातली मला. रोज सकाळी म्हणजे नको नको नाही बया तुम्ही खात जाची एक पोळी. तर मग 10 दिवस मी खाल्ली ना 11व्या दिवशी म्हणलं का अशी उठतीस आणि पुरण शिजितीच. मागच्या महिन्यातच शिजिल तो. म्हणजे शिजून फ्रीज मध्ये ठेवून दिलं, त्याच्यातलं उलीस तोडीन पोळीत घालीन. काय बाळू हे तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या पोरायच्या माईवर घेतलंय. तितका कारभार इचकाल्याला नाही मोहा. हिशोबात हे मा कारभार इचकाल्यावर मी नाशिकला गेलो असतो कुंभमेळ्यात काव लावून. हे तुमचं सांगतोय, तुमचं. विठाला विठाला स्वरूप पुरणपोळीचा स्वयंपाक. 12ला काही वेळ बाकी आहे आणि त्याला संध्या करायची होती. संध्या कुठे करू? देवघरात करा, तुळशीपाशी करा, गाईच्या गोठ्यात करा. नाथांकडे गाई होत्या ना.
हो. आणि नाही तर मग गोदावरीच्या पात्रात करा. प्रत्येकाचं पुण्य वेगवेगळं आहे. या बा भजन घरी करता येतं. ठाईचं बैसोनी करा एकच चित्त अंथाळ बाबा. पण मंदिरात भजन केल्याची मजा वेगळीच असेल ना. भरतानं 14 वर्षे 22 दिवस भजन केलं. ते अयोध्येत नाही केलं, स्वतंत्र नंदीग्रामात केलं. हो. म्हणून मारुतीराय सारख्याला पर्वतांतानी एकदा खाली उतरावं लागलं. ही ताकद आहे ना, ठिकाणात ताकद आहे. आपल्याकडे पांडुरंगाची मूर्ती, आपण त्याला आळवलं, विटेवरचा मालक वित प्राप्त होईल. पण पंढरपूरचं महत्व पंढरपूरच आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव. तिथली महत्तीच वेगळी आहे ना. काही बी कसं होईल बरं, शक्य नसतं ते, नसतं शक्य. हो, क्या बात आहे. वा वा. मग तुम्हाला गोदावरीच्या पात्रात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे. गाईच्या गोठ्यात संध्या केल्याचं पुण्य अनन्य आहे. तुळशीपाशी संध्या केली त्याचं पुण्य अनन्य. देवघरात केली त्याचं अनन्य. कुठं करायचे ते म्हणले तुळशीपाशीच करतो. ते संध्या त्याचं नाटक होतं, त्याला बघायचं होतं एकनाथ महाराज करतील का. एकनाथ महाराजांनी विचारलं होतं सगळं, तुम्ही सोन्याच्या पात्रात जेवताल का. नाही म्हणे मी अनुरागी. मग केळीच्या पानाचे द्रोण, तर केळीच्या पानाचे द्रोण करायचे असतील तर केळीला जिथं टोचताल तिथं फाटत आहे. म्हणून केळीचे पानं तोरड्यावर उन्हात ठेवा लागतील. ते नरम झाल्यावर मग कवळ्या पानाचे दुर्ण लावता येते. ज्यांच्या पॅन्टीवाल्याने हे काही ध्यानात घेऊ नका, मी हे जुन्या लोकायला माहिती त्याचं सांगायलो. हो, एक जणाला केळीचं पान फाटल्यावर ते म्हणलं मला शिवायचं, जिथं सुई घालीन तिथं फाटू लागलं. तसाच तर संसार केळीच्या पानासारख्या चिरकाळ्याच होत्या त्याच्या. शिवायला गेले की चिरकाळी शिर. आणि मग नाथांनी पानं गरम करायची. गिरिजा पानं शेकर गरम करा. पानं गरम केले, त्याचे द्रोणे लावले, त्याच्या पंत्रळ्या बरोबर कापून विपून पद्धतशीर पंत्रळ्या. टाईम गेला सरपंच. आणि मग जेवायला पाट लावले त्याच्यावर. ते एकनाथ महाराज कधी सोन्याच्या ताटात जेवली नाही. वैकुंठवासी माधव महाराजांचा पुरावा होता. त्यांच्याकडं ताटं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोन्याच्या ताटात जीव घालायचे. अनुरागी सिद्ध असेल, जेवायचं नसेल तर केळीचे पात्र किंवा पळसाची पानं असायची. पण ते स्वतः मात्र सोन्याच्या पात्रात कधी जेवले नाही. त्यांच्याकडं होतं भरपूर, होती माणसं व्यक्ती. आणि मग जेवायला बसले. लोणकड्याचं तूप होतं मस्त असं उगं, ते डब्यातलं नव्हतं, घरी कढीलेलं होतं, स्वतः रई लावलेली. त्याचं आपल्याला ॲडव्हर्टाईज भेटतात. हा शुद्ध मध आहे. एक औषध घ्यायचं होतं तर मेडिकलमध्ये गेल्यावर त्यानं मोबाईल दाखवले, यांची ॲडव्हर्टाईज पहा. तर मी म्हणलं ज्यानं हा मध शुद्ध सांगितलाय याला मोहळ होलिता येतं का. हा, मग याला मोहळ यानं एकदा होलिलं नाही. आणि ह्या नालायकाचं ऐकून मी तो मत कसा घेईन. मी त्याच्या बुटाची बरोबरी करू शकत नाही. पण यानं कधी मोहळ होलिलच नाही ना. आपल्या देशात काय गाजलेल्या माणसाला ॲडव्हर्टाईजला बोलिते. शेताला पाणी देणारी पैप ॲडव्हर्टाईजला कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत का. सिनेमात नाचणारे. यायला माहिती आहे का उसात गेल्यावर कसं अंग कापत आहे. हा, बैंगणात गेल्यावर कसे काटे टोचत आहेत. हरभऱ्याच्या आंबीत जर 2 दिवस कोळपे हाणले ना तर तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे फुटत आहेत. हरभऱ्याच्या आंबीत आंबा अशी रगात असावा आणि कोळपे हाणावा हरभऱ्यात, तिसऱ्या दिवशी बैलाचे घोटे फुटतात. आणि हे पाईपची ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला जरसं हरभऱ्याच्या आंबीतून सॉक्स काढून फिरवा, 3 घंटे इचकीन. आणि ते म्हणतं उत्कृष्ट क्वालिटीचा पाईप आहे. त्या कंपनीवाल्याच्या पाईप घालायला पाहिजे तोंडात. विठाला विठाला. अरे ज्या शेतकऱ्याने बुटाची चपलाची पर्वा न करता 15-15 फूट उसात फिरलाय, सोयाबीन असेल, कापूस असेल, गहू असेल, ज्वारी असेल, ही चुकाड्याची पर्वा नाही केली, अशा शेतकऱ्याच्या हाताने ॲडव्हर्टाईज करा ना, देव तुमचं चांगलं करीन. खताची ॲडव्हर्टाईज, त्याला पसाकसा काय म्हणावं. काय माहितीये का, आपल्याकडे जे ओरिजिनल काम करत आहे का त्याचं पहिल्यापासून नाव नाही. सेतू कोणी बांधला? वानरायने. किती लांबीचा होता? 1200 किलोमीटर. 13.5 चौंगे चिरून, चौंगा अंतर नाही कळायचं, जाऊ दे उगा ताण होईल तुम्हाला. पण 1200 किलोमीटर लांबी. केवढाली पर्वत लागले असतील दत्ता बाबा, होय सुदाम बाबा. वानरायला गिरीधर म्हणले का?
पंढरपुरातल्या मालकाने एकदाच पर्वत करंगळी धरला होता, गिरीधर नाग. मारुतीराय म्हणले देवा काय तुमचं काम आहे. असंच असतं मोठ्याल्या माणसाचं. पाचोळा झाला की ते ॲडव्हर्टाईजला पुढंच, त्याला पुढं जा दे. म्हणून पोरायला सांगतो पैसे कमी जा. धनवंता लागी सर्व मान्यता. 10:30 नका दात घाशी जाऊ. लवकर दात घासून शेतात येडा करायला जात जा. रानात गेलं राजे हो, पीक बोलत आहे आपल्याला. आपल्याला पीक बोलत आहे. हरभरा बोलत आहे, कापूस बोलतो, ऊस बोलतोय, सोयाबीन बोलत आपल्याला, गहू बोलतोय. हे वंबी आखडू हाली रे, पाणी दिन पटकन. बोलतो आपल्याला पीक. बोलतोय. पैसा देव नाही राजो, पैसा संत नाही, पण देव आणि संत याच्यानंतर जगातली तिसरी शक्ती कोणती असेल तर ती पैसा आहे. धनवंता लागी सर्व मान्यता. पैसे कमत जा. हो, एकजण म्हणला काय पैसे का मड्यावर बांधून न्यायचेत का. तू नेत नसते त्या नालायकाच ऐकू जाऊ नका. हा, पाहुणे पत्रिका देत नाहीत राजू. पाहुणे ज्याचं वाजलं त्यानं दारू नाही पिऊ द्या, पती नाही खेळू द्या, त्याच्याकडे पैसे नसले सुद्धा बुवा पाहुणे मुळवाट्यानं पत्रिका देत नाहीत. त्याचं पोरग नोकरीत लागलं की मुळवाट्यात देते. सगळा खेळ. याच्या पलीकडे सांग का, मी त्या दिवशी बोलून गेलो. श्रीमंत माणसं मेल्यावर त्याच्या मातीला श्रीमंत गेल्यावर मसनवाट्यात पण भोईला बसत नाही. तुम्ही टीव्हीवर मोठाल्याच्या मात्या पहा ना. टीव्हीवर मोठाले माणसं मेले की आता ती काय डबल मारावं अशी आपली अपेक्षा नाही, पण ते डबल तुम्ही बटन दाबल्या मागच्या मात्या बी दिसतात ना. मोबाईल आहेत ना खपक्या भेताडासारखे. तुम्हाला मागच्या एखाद्या श्रीमंताची माती पहा ना यूट्यूबवर, तुम्हाला लगेच दिसतंय. त्याच्या मातीला गेलेले मोठाले ढवळ्या कपड्यावाले मसनवाट्यात पण खाली बसत नाहीत. त्याला मसनवाट्यात सोपे येतं. पैसा इतका गरजेचा आहे. आपल्या आडी अडचणीत कामी येतो. सामान्य माणसं होत आपण, शेतकरी माणसं होत. काम करत जा याच्यावर सांगा. चला जेवायला बसले, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोक कसे म्हणावं, मला वाटते अजून बऱ्याच लोकांच्या जिभा घासारलेल्या आहेत. जेवताचे श्लोक स्वतंत्र आहेत. त्याला अन्नपूर्णेच्या सिद्ध तत्वातल्या वलय ज्याच्यात आहेत ते श्लोक जेवताना असतात. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. नुकती खाऊ दे रे चांडळा मला, हे असं काही भनगाळू नकोस रे तू. हा चबर बॉम्बलायला तू, खाऊ दिन लोकायला नुकती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दैवात लिंबू. याची बसायची जागा निबर दांड्याने हाणायला पाहिजे. तुम्हाला एक कळतंय का, दही आमलईन गुरुजी मास्तर येत ना तुम्ही, आमलईन आणि लिंबू कसं आहे, आंबट आहे. या बात दही जर नसल तर भातावर लिंबू पिळल्याला चालल, पण लिंबून दहीन भात कसं वाचवू द्या, कसं पारायण करायचंय खाल्ल्यावर, कसं भजन करायचंय. नाही हाणायला पाहिजे की ह्यांना आलाय काला. बरं इथपर्यंत जाऊ द्या, हुकला असन. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर. आता इथं खाली दर्शक, लक्ष्मण कोणाचा अवतार, शेषाचा. आणि सगळे सर्प कोणा पुढे वाकत आहेत, शेषा पुढं. आणि लक्ष्मण कोण, शेष. मग शेषाच्या ताटात उंदीर मुतायला काय माय येली त्याची. म्हणून भानगाळलेल्या हा श्लोक जेवताना म्हणत नसते. पांचटा अपमान करू नको संप्रदायाचा. कसले श्लोक असावा याचं कारण सांगू का तुम्हाला. हे अनावश्यक माणसं तुम्ही डोक्यावर घेतले, तुम्हा श्रोत्यांना याचं पाप लागतंय. अनावश्यक माणसं बोकांडीवर घ्यायचे नाही, सात्विक माणसांचं श्रवण करायचं. काळ गोड होत असतो. विठाला विठाला हे महाराज आहे ते चांगल्या महाराजांकडे शिकायला आहे. तुमच्या इथलं काय नाव आहे ते, राम बुवा. वा, चांगल्या महाराजाकडे. वा, सात्विक अधिकारी, दर्शनी लोक आहेत आपल्यासाठी. महाराज तुम्ही कीर्तन केले नसतील, तुम्ही जास्त कीर्तन नसतील, बाळाभाऊ जास्त कुठं गाजले नसतील, पण तुम्ही आचरणात परमार्थ केला म्हणून तुमचे पाय पवित्र आहेत, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हो, आचरणात परमार्थ करणारे.
हे बा बाईच्या गळ्यात दागिने किती आणि कुंकू किती खपक्या लावले त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती याला महत्व आहे. अभ्यास किती आहे त्याच्यापेक्षा देवाला किती मानतो त्याला महत्व आहे. अशा लोकांना प्रणाम करायचा आणि त्यांच्यामुळं हा परमार्थ आहे. निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांमुळं असंच पाकिट घ्यायचं की जिंतूरला इथं रांगोळी लावल्या गुरुजीची इथं तरी बाळ्या जेवला नाही आणि जिंतूरला ताब्यावर हाणायला आहे. आणि तरी तुम्ही म्हणले कीर्तनला एक खात झालं. पाप तुमच्या डोक्यावर पाप. विठाला विठाला जेवावं लागेल त्याबद्दल दुमत नाही. आपण दूर प्रांतात गेलो तिथं आपली परिचय नाही. एखादं शाकाहारी आहे तिथं जेवावं लागेल त्याच्याबद्दल पण नाही. अरे रांगोळ्या लावल्यात नाही इथं तुला. घरात येणारे गाडीचे चाक रांगोळीवर होते. आता जिथं रांगोळ काढली का त्या रांगोळीवर गिरगावकराच्या गाडीचे चाक होते वे रणजित काका. आणि मग अशा लोकांनी जीव घातल्यावर काऊन नाही जेवत. आणि तिथंच वय घाम पडलेलं खातू या ह्याच्या पाकिटातली तिथं देऊन हॉटेलवाला का लय तू हा सासरा आहे का. विठाला 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 जेवायला बसले. पाणी फिरलं श्लोक म्हटला. चित्रान्न चित्रदळ ते सगळं काढण्याची पद्धत असते जेवण्याची. तितका अडचणीत नका जाऊ. आपल्याला काय त्याच्यावर विषय नाही. पण जेवायला घास घेणार तेवढ्या अवकाशात घासाला प्रणाम केला. पात्रात टाकलं. उठलं ते नाथ बाबा म्हणले महाराज कस काय उठलात तुम्ही. भक्ती ते नमन सांगाल कस काय उठलात. नाही म्हणे तुम्ही संध्या केली का. नाथ महाराज म्हणले पात्र आणि द्रोण लावण्याच्या गडबडीत विसरलो. एवढ्या बार माफ करा. अरे म्हणले तुमच्या घरचं मी जेवत नाही. तुम्ही संध्या नाही केली. काय विनवणी करायला तो एकनाथ महाराज. किती विनवणी करायलेत किती विनवणी. पठ्य ऐकत न. मग गिरिजा काकी सोहळ्यातून तिकडं आल्या. सोहळ्यात त्या सोहळ्यात होत्या स्वयंपाक करायला. स्वयंपाक घरात सोहळ्यात होत्या. सोहळं म्हणजे शुद्धता. कोरा पितांबर नेसला आणि शिरा करता करता जर तंबाखू खाल्ली तर सोहळं चुलीत गेलं. बासुंदी करता करता नस फुकली तर सोहळं वड्यात गेलं. हे सोहळं असतं का ते कुठे. सोहळं म्हणजे शुद्धता सात्विक. म्हणून आता कोरोनात म्हणून लागले हात धुवा. बाहेरून आल्यावर गरम पाण्यानं तोंड धुवा. आता सांगू लागले. 1000 वर्षापूर्वी आपल्या संतांनी सांगितलंय चांगलं राहा शुद्ध राहा. बाथरूमला गेले गुळणा करा. नैसर्गिक विधीला गेले गुडघ्या इतके हातपाय धुवा. आपल्या शास्त्रांनी सांगितलं आपल्या पुराणात. जेवायला बसले हातपाय धुतल्याशिवाय बसू नका. आता कोरोनानं बऱ्यापैकी आळा घातल्याच्या नंतर अशी धसकी बसल्या माणसं हात धुवालेत. काही काही न तर शिशाच खिशात ठेवल्या. हो लांबून राम राम घातला तरी तोंड फवारून घेतले. घे फवारून बोंडावर फवारल्या आणि आपलं. हो काय संप्रदाय शुद्ध आहे आपला. आपल्या संप्रदायात शर्ट घालून जेवायला बसणं हे पण निषेध आहे. सव्यम तनुगंधाति जायते अंबराम यस्सर्वस्ततेषु तनुगंधान भय जाये प्रसन्नस्तु वायु स्वयं नैवम गांजा कसम लिखितम. माणूस हा किती श्रीमंत असू द्या सकरामजी त्याला घाम येतो. आणि शर्ट काढलं शरीर मोकळंय प्रसन्न आहे. दुर्गंधी विरळून जाती. जेवण शेजाऱ्याला बरं याला बरं. किती शुद्धता सांगितली. आत्ता कोरोनात्मक हात धुत जा पाय धुत जा तोंड धुत जा. चटका बसल्या माणसाला कळतो. चला गिरिजा काकी सोहळ्यात होत्या. ते का तुमचं आमचं सोहळं. आमच्या इथं असंच एकदा नवरात्रात पाणी घ्यायचं टँकर आलं. नवरात्रात पाणी असतंच पुन्हा तुम्ही इकूनच घेतात. पावसाळ्यात कुठं अडचण असती का. चैत्रात सत्य आंबा होता. मला माहित होतं माणसं इथंही हो म्हणणार पण कीर्तन झाल्या म्हणते नवरात्रात कुठं दुष्काळ असतो का रे. इचकाला इथं बाळ्या नाही काड्या घालायला बोकाट होत नाही. ताण घेऊ नका. आणि तरी कोणाला घालायचे असतील तर मुभा तुम्हाला चलन काय ताण.
काय डगमगत बी नाही त्याच्यावर. ते मुसलमानाचं टँकर होतं. च्या घरचे म्हणले कॉक मीच फिरीते. त्याला म्हणलं ताण घेऊ नको, 10-5 रुपये मी आगाव देईन, मला कोणी पाया पडून देते. ठीक आहे बोले, ठीक आहे. बघ आमच्या घरचे म्हणले मी सोहळ्यात पाणी घेतलं, त्याला नाही कॉक फिरू द्याला. आणि म्हणलं भरून कोणी आणलं? भरून तर त्यानंच आणलं. पण ते आम्ही मागचे माग दोघच बोललो, त्याला नाही कळू दिलं. हे बा बायकून चाटून नवऱ्याला हाणावं, पण घरातली घरात हाणावं, लोकांच्या नाही हाणावं. कशा हसत्यात बघा, कशा हसत. याचा अर्थ असा नाही तुम्ही मारा, मालकाचा अपमान करायचा नाही. मालक जिंतूरला बाजारात निघले, मंगळवारचा बाजार असतो ना, एकच म्हणायचं, हवा ऐकलत का, 2 दिवस झालं मी शेजाऱ्याची पत्ती आणि उसने आणायले, 4-5 दिवसापासून डाळ नाही, साखऱ्या नाही. बरं काय हरकत नाही. घरात सांगत नाही, ते पिशी घेऊन दुसऱ्याच्या दारात गेल्या, ऐकलं का, साखऱ्याच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, काय मड टाकायचं का चहामध्ये पत्ती नाही, निघाला थुत्तर घेऊन, थैली घेऊन जा. अरे बापरे, भरलेली तळे आटतीनीच्या पापानं भरलेली तळे. हो कोरडा फट दुष्काळ पडेल, दुष्काळ. हो अशा चंडाळणीच्या पापानं. असं नका बोलत जाऊ, पाया पडतो तुमच्या, असं बोल जाऊ नका, काय अर्थ नाही. हो आमच्या पाया पडायचं नाही, याच्या पलीकडे सांगू, देवाच्या पाया पडायचं नाही, पण नवऱ्याच्या पडायचं. हो नवऱ्याच्या पडायचं. तशा आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आहेत. जरा जुरा शहरात गेलेल्या या करायल्यात, पंक्चर झालेल्या गाडीवानी रोड सोडून वळायल्यात. शहरात, आपल्या खेड्यात अजून पद्धती आहेत, मान मर्यादा अधिकार सांभाळत्यात. गोड ज्ञानोबराय तुकोबरायचा वास आहे या राज्याला. ज्ञानोबराय तुकोबरायचा भक्तीचा गंध आहे ना, त्या वाईट कशा वागत्या. हो बायकायला इतकं बोलल्यावर तुमची लय खसखस पिकली, तुम्ही बी नीट वाग जा. मुंग्या कधी बी लाईन मध्ये चलत, त्यात मुंगळेत लाईन तोडीत येत. मुंग्या कहा बी रांगेतच आहेत बघा. हे मुंगळेच कोणीकडे थुत्र एकड, ढोपर एकड, रुमाली एकड, काय एकड. इथले दहिले वाढायलाय, तिथले नैले वाढायलाय, इतके दुंडकं वाढायलाय, तिथं गांजाचं बी मारुतीच्या मंदिरापाशी फेकायलाय. आणि तरी म्हणतो पप्याच्या बायकून माईनं स्वयंपाक नाही केला, तू या पेटलेली थिलपी तोंडात हातोड्यानं ठोकायला पाहिजे. तो नीट वागणं सोंबळ्या, बुटाडा हरपून येतून पुन्हा त्या बाईला नाव ठेवतो. महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आहेत दत्ता बाबा. ज्याला कवडीची अक्कल नाही, मायबापाचं नाव सांभाळण्यासाठी या महाराष्ट्रातल्या बायका त्या हलकटाचा संसार करतात. इतक्या पवित्र माझ्या राज्यातल्या बायका आहेत. म्हणून संतांनी तुम्हाला ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती, प्रत्येक कीर्तनात सांगायलो वर्ष झाले, या देशाची संपत्ती म्हणजे देशाची स्त्री आहे. संस्कार तुमच्या ताब्यात आहेत. असो. आणि मग त्याला म्हणलं तुला घाम काऊन येईल रे, मला घाम येऊ लागला. तर ते टँकरवाला म्हणला मेरे को नहीं पसीना आता नहीं मेरे को. क्यों? हर घंटे में नहाना करता. म्हणलं का पे? ये टँकर पे. अरे म्हणलं अवघडच काम झालं. तू याच्यात आंघोळ करायला ना आम्हाला पूजेल पाणी. 6000 लीटर पानी बैठता बोले महाराज, मेरे अकेले के आंग में क्या लगा वाला है, हाँ? इसमें बुडी डुबकी मारता बाहर आता. बर चला दे बोले. आमच्या पोरायच्या माईल म्हणजे माझ्या मंडळीत मला सांगितलं, आपला सत्य आंबा नाही झाला रे, चिचा आंबा झालाय. कशाचं सोहळं, कशाचं काय नाही, नाथांच्या घरचं सोहळं आहे. येडाय का 36 वर्ष पांडुरंग राहिला, काय तात्विकता असेल तिथं. सोहळ्यातल्या काकी आल्या, सरपंच काकीने लोटांगण घातलं, गिरीच्या काकीने पठ्ठ्या ऐकायलाच तयार नाही, नाही जेवत म्हणून. आता नाथ महाराज आपल्या पदावर आले आणि नाथांनी सांगितलं, काका तुम्ही संध्या कशा करता देव प्राप्ती करता. बर बर बर. कधीपासून करतात? 40-45 वर्ष झाली. भक्ती ते नमन सांगायचं, भक्ती ते नमन. देव कधी भेटला? स्वप्न पण नाही.
मग मी संध्या याच्याकरता करीत नाही, झाली संध्या हा संदेह माझा गेला, आत्माराम हृदय किंवा शेजे प्रगट. नाथ महाराज म्हणले, जी माझी पत्नी तुमच्या लोटांगण घालून जेवा म्हणते का, गेल्या 36 वर्षापासून तिचं लुगडं धुवायला पंढरपुरातला मालक आहे. हे ते म्हणले नाही, आता कुठं दुसरं नाव सांगू तुम्हाला. महाराज म्हणले, हिचं लुगडं धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक आहे. आणि ज्याने आपल्याला भातावर तूप वाढलं का, तो श्रीखंड्या प्रत्यक्ष पंढरपुरातला आहे. जागीरदार होते सुदामबा नाथ बाबा, तरी पण सामान्य व्यक्तीनं आपल्या घरून उपाशी जाऊ नये म्हणून त्याच्या पाया पडे. काय नम्रता, यालाच म्हणायचं भक्ती ते नमन.